गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा एकच प्रयत्न ठेवा की कधीही तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा संबंध आहे ना कोणत्याही व्यक्तीशी नसावा। म्हणजे काय, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख येण्याचं कारण आहे ना दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारण नसावा। म्हणजे जरी आपल्याला कुठून सुख येत असेल ना तरी ते दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःखाचं कारण बनू नये, तरच त्या सुखाची तहान आहे ना ती खूप चांगली असते। म्हणजे काय, म्हणजे अशा प्रकारचं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून येणारं सुख असतं ना ते कधीच पुण्यात्मा ठरत नसतं, ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्रास देतं। पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना बघा, बाहेरच्यांनी त्रास दिलेला एक वेळेला परवडतो, पण जेव्हा आपल्याच घरातील माणसं आपल्याला त्रास देतात ना तर तो सर्वात मोठं दुःख असतं। म्हणून आज या निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्याच घरातील लोक आपल्याला त्रास देत असतील ना तर त्या लोकांपासून आपण अंतर कसं ठेवावं, आपलं आयुष्य सुखमय कसं करावं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। म्हणजे त्यांच्याशी न बोलता काही न करता अंतर कसं ठेवावं ना हे आज आपण पाहणार आहोत। काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्या भावनांचा विचार करत नाही, त्यांच्या अशा विचित्र स्वभावामुळं आहे ना त्यांना कोणाचंच म्हणणं वागणं सुद्धा पटत नाही। ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचं दाखवतात आणि आपल्याला कमीच लेखतात ना किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात। कधीकधी आपण प्रयत्न करून सुद्धा अशा लोकांचं वागणं बदलू शकत नाही। त्यांच्याशी सतत वाद घालण्यानं परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत जाते। त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यामध्ये शांती टिकवण्यासाठी योग्य पद्धतीनं वागलं पाहिजे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाचं हे वागणं आहे ना, एखाद्या वेळी समोरच्यानं भांडण केलं, एखाद्या वेळी समोरच्यानं आपल्याशी वाद घातला ना तर आपण सुद्धा त्याच्याशी वाद घालायला सुरुवात करतो, पण ते योग्य आहे का? जेव्हा वादावादी होते ना तेव्हा भक्ती मार्गाचा नाश होत असतो, भक्ती मार्ग तुटून जातो। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपण भक्ती मार्गामध्ये असाल, नामस्मरणामध्ये असाल तर आपली शक्ती भंग करू नका। जे तुम्ही आजपर्यंत नामस्मरणानं जे पुण्य कमावलेलं आहे ना ते लगेच थोड्याच्या गोष्टीसाठी वाया देऊ जाऊ नका। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याऐवजी काही गोष्टी दुर्लक्ष करणं आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं अधिक फायद्याचं ठरत असतं। अशा लोकांशी उगाचं भांडण करून तणाव वाढवण्यापेक्षा शांतीने आणि हुशारीनं त्यांच्यापासून अंतर ठेवणं चांगलं असतं। या अंतर म्हणजे नाते तोडणं नाही, तर स्वतःच्या मनशांतीसाठी एक मर्यादा ठेवणं आहे। बघा, आपण श्रीरामाला बघा मर्यादा पुरुषोत्तम रामसुद्धा म्हणतो। म्हणजे श्रीरामानं काही मर्यादा आखल्या होत्या, त्या मर्यादाच्या पुढे आहे ना, पुढे आणि मागे कधीच गेले नाही। म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतो ना। म्हणून आपल्या मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी, नकारात्मक लोकांपासून हुशारीनं अंतर ठेवण्यासाठी काही उपाय आहेत ना
ते उपाय आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मक चर्चापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा. म्हणजे काय बरं? म्हणजे काही लोक असतात फक्त वाद घालवण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक विषय काढतात. अशा वेळी तुम्ही त्यांच्या चर्चेमध्ये पडू नका. तुम्ही त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ नका. त्यांचं बोलणं ऐकलं, प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी चेव येत असतो. तुम्ही जितके शांत राहाल ना तितके ते लवकर कंटाळून थांबतील. काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बोलण्याचा प्रयत्न करून पहा. जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्याच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका. ते जाऊ द्या, तू काय म्हणतोस कालच्या क्रिकेट मॅचबद्दल किंवा म्हणा एखाद्या पिक्चरबद्दल. अशा प्रकारे चर्चेची दिशा बदलली ना की समोरच्याला मुद्दा रेटून खेचून सांगायचा उत्साह अजिबात राहत नाही. आता दुसरी गोष्ट पाहूया. हलक्या आणि स्वरात या संयमानं बोला. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्याचा संयम तुटतो ना तेव्हा मनुष्य कधीच गंतव्यस्थानापर्यंत पोचू शकत नाही. आणि ज्या माणसामध्ये नम्रता असते तो नम्रतेनं यशस्वीसुद्धा होतो आणि त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत सुद्धा पोचतो. म्हणून कोणी कितीही जरी आपला संयम तोडण्याचा प्रयत्न केला, किती जरी भांडण करण्याचा प्रयत्न केला तरी नम्रता कधीच सोडू नका. म्हणजेच काय? म्हणजे काही लोक असतात ना ते जाणीवपूर्वक तुम्हाला डिवचतात, टीका करतात किंवा त्रासदायक बोलतात. जर तुम्हीही चिडून बोललात ना तर त्यांना हवं ते मिळतं. त्याऐवजी शांत राहा, मोजकच बोला आणि संवादाची गरज नसेल ना तर तिथे विषय संपवा. म्हणजे संयम ठेवल्यानं परिस्थिती तुमच्या नियंत्रणामध्ये राहते. जरी एखादा नातेवाईक तुमच्या निर्णयावर हसत असेल ना किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा. म्हणजे काय? म्हणजे यामुळं त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळणार नाही. आता पुढे पाहूया. आपल्या भावना सर्वांसमोर उघड करू नका. काही माणसं असतात ना की एखाद्या आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टीला हात घालतात. तुम्हाला यामुळं मानसिक त्रास होत असल्याचं त्यांना जाणवून दिलं ना की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतील. त्यामुळं तुमच्या भावना नियंत्रित ठेवा. जरी एखाद्या गोष्टीमुळं तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याला त्याचा अंदाज लागू देऊ नका. म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे? मनाच्या श्लोकांमध्ये वर्णनसुद्धा केलेलं आहे ना. जर आपल्या भावना आहेत ना, दुसऱ्यापर्यंत आपल्या मनामध्ये काय आहे ना ते दुसऱ्यापर्यंत पोचवून देऊ नका. जेव्हा तुमची कमजोरी दुसऱ्यांपर्यंत पोचेल ना तेव्हा तो मनुष्य तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल. म्हणून आपण किती भक्कम आहोत ना ते समोरच्याला आपण दाखवून द्या. जर कोणी तुम्हाला अपमान करत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसू देऊ नका. त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचं बोलणं तुम्हाला अजिबात महत्त्वाचं वाटत नाही. म्हणजे त्याला आपल्याजवळ फिरकूसुद्धा देऊ नका. जेव्हा आपण नम्रतेने कोणता विचार करू ना, नम्रतेने एखादा प्रश्न हाताळू तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला मिळेल. आता पुढे पाहूया. स्वाभिमान ठेवा पण अहंकाराला स्थान देऊ नका. बघा, सर्वात मोठं लक्षण आहे स्वाभिमानी असणं. आपला हिंदू धर्म शिकवतो ना मनुष्यानं स्वाभिमान असणं गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मदत करतो. पण जर एखाद्यानं काही बोललं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा मोह तुम्हाला होतोय तर हे अहंकारातून होत नाही ना, याचा विचार करायला हवा. काही वेळा दुर्लक्ष करणं हेच उत्तम उत्तर असतं.
म्हणजे स्वतःला योग्य त्या ठिकाणी व्यक्त करा. गरज असेल तेव्हा बोलण्याचं मागे सुद्धा हटू नका. पण लहान सहान गोष्टींमध्ये वाद घालण्याची गरज नाही. पण मनुष्याचं चुकतं कुठे बरं? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वादविवाद होतो. आपल्या पत्नीशी भांडत असतो, विनाकारण आपल्या पत्नीला सुद्धा म्हणत असतो की मी कामावर जातो, पैसे कमवून आणतो, तू घरातच राहतेस ना. पण घराचं मांगल्य, ते मांगल्य व्यवस्थित ठेवण्याचं काम पत्नीच करत असते ना. जर तुला असं वाटत असेल ना तर एकदा तू घर सांभाळून पहा. किती श्रेष्ठत्व असतं ना ते तुला माहीत होईल. म्हणून आपल्या पत्नीला सुद्धा वाईट साईड बोलू नका आणि पत्नीने सुद्धा आपल्या पतीशी वाद घालत जाऊ नका. आता पुढे पाहूया. त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या. म्हणजे लोक तुम्हाला का कमी लेखतात, का त्रास देतात याचा विचार करत बसण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या उन्नतीवर भर द्या. ते काय बोलतात ना, का बोलतात यावर जास्त वेळ घालवू नका. कारण हा समाज आहे ना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कधीच जगू देणार नाही. जे काही करायचं आहे ना, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवा, तुमचं सर्व व्यवस्थित होईल. त्याऐवजी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. जर कोणी तुम्हाला नेहमी तू काहीच करू शकत नाही असं सांगत असेल ना तर त्यावर उत्तर देण्याऐवजी कृतीतून तुमच्या यातून यांचं तोंड बंद करून दाखवा. म्हणजे जर तुम्ही तोंडाने बोलत असाल, तोंडाने भांडण करत असाल, शिवीगाळ करत असाल तर तुमचं ध्येयापर्यंत लक्ष जाणार नाही. आणि जर तुम्ही नम्रता जर निर्माण केली ना तर तुमचं ध्येय यशस्वीरित्या पार पडेल. आता पुढे पाहूया. स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा. बघा, काही लोक आहेत ना तुमच्यावर सतत टीका करतात, वाईट बोलतात, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. कारण हे तुमच्यावर अवलंबून आहे ना. मानसिक सीमा म्हणजे तरी काय? तर तुम्ही एक ठरवून घ्या की कोणी काहीही बोलो, मी त्याला महत्त्व अजिबात देणार नाही. हे ठरवलं ना की त्यांच्या बोलण्यानं तुम्ही डळमळीत कधीच होणार नाही. आणि जर बघा आपला शत्रू असतो ना, बघा आपलं कधीही वाईट व्हावं असं त्याला वाटत असतं. तो मनुष्य आहे ना आपल्याला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण जर तिथे नम्रता नसेल ना तर आपण अहंकारी होऊन ते संतुलन बिघडवून टाकतो आणि त्याच्याशी भांडायला सुरुवात करतो. पण तसं आपण कधीच करू नये. पुढे पाहूया. सतत प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा. काही जण मुद्दाम वाद वाढवण्यासाठी आपल्याला भडकवणारी वक्तव्य करत असतात. जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला ना तर ते त्याच गोष्टीला उचलून सुद्धा धरतात. तुम्ही शांत जर राहिलात ना, त्यांच्यावर दुर्लक्ष केलं तर त्यांचा उत्साह कमी होतो. काही गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यानं त्या आपोआप मिटून जातात. काही लोक आहेत ना सवयीने त्रास देतात कारण त्यांना तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते. पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केलात आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियेशिवाय दुर्लक्ष केलं ना तर हळूहळू ते सुद्धा कंटाळतात. उदाहरणार्थ, जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यांवर टीका करत असेल तर प्रत्युत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून तुला आवडत नाही ना, हरकत नाही, मला मात्र खूप आवडतो हा रंग असं म्हणून तुम्ही त्यांना गोड बोलून गप्प करू शकता. पण आपल्या या वैखरीमध्ये गोडवा असेल तेव्हा ना. जर आपल्या या वैखरीमध्ये 24 तास शिवीगाळ चालू असेल तर आपल्यामध्ये नम्रता राहील का बरं? कधीच नाही ना. म्हणून त्यांच्यामुळे स्वतःच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका. काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंदी होतात. तुम्ही चिडलात, त्रासल्यासारखे दिसलात की त्यांना यश मिळाल्यासारखं वाटतं. त्यामुळं ते
पुन्हा तसेच वागू लागतात. त्यामुळं तुम्ही त्यांना जिंकू देऊ नका. त्यांच्या बोलण्यानं तुमचा आनंद हिरावून घेऊ नका. तुम्ही आनंदी राहिलात ना तर ते आपोआप त्रास देण्याचं थांबवतील. स्वतःला आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, छंद जोपासा, चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि आपल्या यशावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही आनंदी असाल ना तेव्हा इतरांना तुम्हाला दुखवणं खूप अवघड होईल. पण हा समर्थांनी सांगितलेला आहे ना, हा खरा आनंद आहे कुठे बरं? जेव्हा आपण आपल्या आयुष्यातलं प्रत्येक काम भगवंताच्या नामस्मरणानं करू, भगवंतांना आठवण करू ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान निर्माण होतं. आपल्या जीवनामध्ये असलेले त्रास, दुःख, यातना सर्व भगवंतावर सोडून द्या. बघा तुमच्या जीवनाचं आहे ना सोनंच होऊन जाईल. आता पुढे पाहूया. स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा. घरात कधीकधी आर्थिक विषयांवरून वाद होतात. बघा प्रत्येक घरची कहाणीच आहे नाही. काही नातेवाईक तुम्हाला कमीसुद्धा लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशांनी कमी असता. तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवलं ना तर ते तुमच्यावर ताण आणू शकणार नाहीत. म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहा. अगोदर तुम्हाला वाटत असेल की मी भरपूर श्रीमंत व्हावा, मला भरपूर पगाराची नोकरी मिळावी, पण अगोदर कमी पगाराच्या नोकरीवर काम करा. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना, हळूहळू सर्व प्रश्न मार्गी लागतील. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल ना तेव्हा तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिका. आर्थिक स्वावलंबन आहे ना हे केवळ पैसा कमावण्यापुरतं मर्यादित नसतं, तर तो तुमच्या निर्णय स्वातंत्र्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचाच असतो ना. जर तुम्ही स्वतःच्या कमाईवर उभे राहत असाल तर इतर लोक तुम्हाला हवे तसे नियंत्रणात सुद्धा ठेवू शकत नाहीत. म्हणजे त्यामुळं छोट्या प्रमाणात का होईना पण कमवायला सुरुवात करा. यामुळं तुमच्यावर इतरांच्या मतांचा प्रभाव कमी होईल. आता हा कलियुग आहे ना, हा कलियुग मनुष्याला काय सांगतो बरं? हा कलियुग मनुष्याला सांगतो ज्याच्याकडे पैसा आहे ना तो स्वतः निर्णय घेऊ शकतो. पण कधीकधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना पैसा कमी असल्यामुळं जे मनात असूनसुद्धा काही गोष्टी करता येत नाही. पैसा कमी असल्यामुळं समाजामध्ये आपल्याला आदर मिळत नाही. जर यावर योग्य मार्ग निघायचा असेल ना तर आपण कामाला सुरुवात करायला हवी. हळू का होईना, 10,000 पगार का होईना, पण त्या पगारानं आहे ना स्वतःचं स्वावलंबी बनून जा. आता पुढची गोष्ट पाहूया. दुसऱ्याच्या वागण्यानं स्वतःचा निर्णय बदलून देऊ नका. ही खूप मोठी लक्षणं आहे. कारण जेव्हा मनुष्य आहे ना, एखादा मोठा मनुष्य जेव्हा आपल्यावर कंट्रोल करायला बघतो तेव्हा आपण बरोबर असूनसुद्धा आपले निर्णय बदलून टाकतो. बऱ्याचदा घरातील लोक आहेत ना तुमच्या निर्णयांवर टीका करतात, अपमान करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागतात तर तुम्ही त्यांच्याच हाताचं खेळणं सुरू कराल. तुमच्या जीवनाचं नियंत्रण आहे ना इतरांकडे देऊ नका. स्वतः ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात ना तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकत नाही. म्हणूनच स्वतः चुकले तरी चालेल पण स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या म्हणजे अहंकारामध्ये येऊन घेऊ नका. आपल्याला नम्रतेनेच निर्णय घ्यायचे आहेत. पण ते निर्णय आहेत ना 1-2 वेळा तुम्ही चुकाल पण तिसऱ्यांदा विजय तुमचाच होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय आहेत ना, शिक्षण झालं, करिअर झालं, विवाह झालं, व्यवसाय झाला, हे फक्त तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनी ठरवले पाहिजेत. आता जवळचा व्यक्ती म्हणजे कोण? जवळचा व्यक्ती म्हणजे तुमचे माता पिता,
म्हणजे माता पित्याला कधीच विसरू नये, त्यांना विचारून कोणते निर्णय घेऊ नये. कारण आहेत ना, माता पिता आहेत ते आपल्या मुलाचं भलंच करत असतात. म्हणून बाहेरच्या लोकांची मतं ऐकून जर तुम्ही सतत निर्णय बदललात ना, तर तुम्ही तुमचं जीवन आहे ना यांच्या अपेक्षानुसार जगत असाल, तर त्यामुळं स्वतःच्या निर्णयावर तुम्ही कधीच यश मिळवू शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा, आत्मविश्वास बाळगा. घरातील त्रासदायक लोकांपासून जरा अंतर ठेवणं सोपं नसतं ना, पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर ते सुद्धा शक्य होतं. म्हणजे भांडणं न करता, कुणीही दुखावलं जाऊ न देता, शांतीनं आणि हुशारीनं स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता येतं. आपला वेळ, ऊर्जा, मनशांती अशा लोकांसाठी वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. हेच शहाणपणाचं लक्षण ठरेल ना. शेवटी आपलं हे जीवन आपल्या हातामध्ये आहे. कोण काय बोलतं, कसं वागतं यावर आपलं आयुष्य अवलंबून असू नये. योग्य लोकांसोबत जगा, सकारात्मक राहा आणि नकारात्मकतेला शांतपणे दूर करा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्यामध्ये आपल्याला जर दुःखापासून सुटका हवी असेल तर आपली संगतसुद्धा महत्त्वाची असते. आपल्यासोबत कोण हवा आहे ना हे आपणच ठरवत असतो. जरा आपली संगत जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला मिळणारे प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती सुद्धा निगेटिव्ह होत असतात. म्हणजेच आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे. म्हणजे संगतीचा परिणाम आहे ना तो विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. म्हणजे संत संगती लाभणं या अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते ना. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचं गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो ना. समजा काही लोकांनी इथे यायचं ठरवलं. एकाने विचार केला की आपण पायी जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसरा आगीन गाडीने प्रवास केला, चौथा मोटारसायकलीने प्रवास केला. सर्वजण जर एकाच ठिकाणावर निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली ना त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. म्हणजे संगतीची गंमत अशी आहे की ज्याच्या संगतीमध्ये आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावतं. म्हणजे इथून पुष्कळमुळे शिक्षण घेऊन पुढे किंवा कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झालं. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीनबाई झाली, डॉक्टर अशी लग्न केलेली डॉक्टरीनबाई झाली. असे जर देहाच्या संगतीनं सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यामध्ये येतात तर सस्तंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे बरं. प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण तिकीट काढून गाडीत बसतो ना, आपल्या शेजारी कोणी येऊन बसेल ते आपल्या हाती नसतं. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी ना इलाजाने तिथे बसावं लागतं. व्यसनी किंवा विषयी माणसांची संगत आहे ना ही अशी तापदायक असते, घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते. म्हणजे सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. एखादा साधू बैरागी असेल, तो स्वतः उपवाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी आहे ना ती उपवाशी राहतील. म्हणजे समर्थांकडे कुणी गेला ना तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे, दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ना तेच शिजवून खाऊ. पण संत गृहस्थ श्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते खायला घालील. म्हणजे अन्नानुसार वासनाच बनते ना. म्हणूनच संता घरचं अन्न मागून घेऊन खावं. ही संतांनी दिलेली संगती आहे ना ती लाभणं सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू
आणि जवळ राहत असलो ना तरी प्रपंच कामधंद्यांमुळं आपल्याला 24 तासामध्ये त्यांच्या सानिध्यात कितीसे राहता येणार. मग देहसंगतीचा हा लाभ आहे ना तो कितीसा मिळेल बरं. तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम संगत आहे. म्हणून मन शांत ठेवा, उपासनेला महत्त्व द्या. आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. भगवंताला शरण जा, उपासना करा, श्रवण करा. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना येणारे निर्णय आहेत ते भगवंताच्या कृपेने होतील आणि कधीच चुकणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर कोणतं पुण्य जर असेल ना तर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, दुसऱ्यांचं जीवन आनंदाने भरून टाकणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे. म्हणूनच सर्वात मोठी भक्ती आहे ना या आयुष्यामधली हीच आहे. म्हणून जास्त पुण्य करता येतील तेवढे करा, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता येईल तेवढा करा. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.